शहराला हादरून टाकणाऱ्या गोळीबार प्रकरणात दोषी आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे। अवघ्या 24 तासाच्या आत पोलिसांनी 7 आरोपींना अटक केली आहे। याबाबत गोंदिया पोलीस उपविभागीय अधिकारी रोहिणी बानकर यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा करताना सांगितले की गुन्हा दाखल झालेला आहे रामनगर पोलीस स्टेशनला। आज CR नंबर 120/2024 कलम 302 अन्वये गुन्हा दाखल झालेला आहे। या गुन्ह्याच्या अनुषंगाने आपण टोटल 7 आरोपींना अटक केलेला आहे। त्यातील जे 2 आरोपी आहेत ते आपण गोंदिया शहरातून त्यांच्या घरातूनच आपण त्यांना ताबा घेतलेला आहे आणि जे इतर आरोपी आहेत त्यांना आपण देवरी येथून त्यांचा ताबा घेतलेला आहे। याचा तपास अजून सुरू आहे, तर त्याच्यामध्ये निष्पन्न होईल आपल्याला की नेमकं त्यांनी वेपन कुठून आणलं होतं। मृतकावर यापूर्वी एक गुन्हा दाखल आहे आपल्याकडे। 2012चा तो गुन्हा आहे, CR नंबर 88/2012 कलम 302 अन्वये हा गुन्हा दाखल आहे। 30 एप्रिलपर्यंत PCR मिळालेला आहे। मोहित मराठे हा जो आरोपी आहे त्याच्यावरती 2020 मध्ये 81/2020 हा गुन्हा दाखल असून तो कलम 302 अंडर म्हणजे मर्डरचा गुन्हा दाखल आहे। आतापर्यंत तपासात तरी असं म्हणता येईल की मुख्य आरोपी मोहित मराठे प्रायमा फेसी बघितलं तर एक आर्थिक देवाणघेवाणीतूनच हा गुन्हा घडल्याचा दिसून येतो। पुण्याचं घटनास्थळ डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक कुडवा हे घटनास्थळ आहे। आरोपीवर फायरिंग होत असताना आरोपी हा कुडवा नाकाकडे म्हणजे पाल चौकाकडनं कुडवा नाकाकडे जात असताना त्याच्यावरती पाठीमागच्या साईडनं उजव्या बाजूने फायरिंग झालेलं आहे। किती फायर झालं? फायर 1 राऊंड फायर झालेला आहे आरोपीवर आणि एक बुलेट मागून आणि एक बुलेट आपल्याकडनं PM मध्ये हे झालेली आहे।